नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज म्हणजेच 14 मे रोजी मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती। आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात काही निर्णय झालेला आहे की नाही, त्याच्याबद्दल काही चर्चा झालेली आहे की नाही, याचा अपडेट आत्तापर्यंत तरी समोर आलेला नाही। म्हणजे हा व्हिडिओ शूट करेपर्यंत समोर आलेला नाही, परंतु आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 14 निर्णय राज्य सरकारने घेतलेले आहेत। यामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात सुद्धा 2 निर्णय महत्त्वाचे आहेत। तर ते निर्णय नेमके 14 कोणते आहेत, त्यासोबत शेतकऱ्यांसाठी कुठला निर्णय घेण्यात आलेला आहे। एक योजना होती संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी, ती बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे। त्यामागचं कारण नेमकं काय सांगितलेलं आहे, एकूण निर्णय किती आहेत आणि कोणते आहेत, त्याचा फायदा कुणाला होणार आहे, सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमधून। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य सरकारनं संत्र्यावरील आयात शुल्क परतावा ही योजना बंद करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे। या संदर्भात पणन विभागाकडून ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची नसल्याचं सांगत ही योजना बंद करून टाकावे अशा पद्धतीचे निवेदन ही वारंवार सादर केली जात होती। अशा पद्धतीचं कारण सुद्धा या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारनं दिलेलं आहे। म्हणजेच या योजनेतनं शेतकऱ्यांना निर्यातीसाठी जे काही अनुदान मिळत होतं ते शेतकऱ्यांना मिळत नाही आहे किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे आणि त्यामुळे ती योजनाच बंद करावी अशा पद्धतीचं निवेदन हे राज्य सरकारला पणन विभागाच्या माध्यमातून दिलं जात होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेतल्याचं सुद्धा राज्य सरकारनं स्पष्ट केलेलं आहे। तर ही योजना म्हणजे संत्रा आयात शुल्क परतावा योजना होती। बांगलादेशला आपल्याकडनं मोठ्या प्रमाणात म्हणजेच महाराष्ट्रातनं संत्र्याची निर्यात ही केली जाते, परंतु मध्यंतरी बांगलादेशनं संत्र्यावरील आयात शुल्क मोठ्या प्रमाणात वाढवलेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकारनं 50% निर्यात शुल्क हे जे निर्यातदार आहेत, जे शेतकरी आहेत त्यांना देण्यासाठी घोषणा केलेली होती। म्हणजेच त्या शेतकऱ्यांना, निर्यातदारांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसू नये, एक प्रकारे दिलासा मिळावा यासाठी या संदर्भात घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली होती आणि त्याच निमित्तानं ही योजना राज्यात राबवली जात होती। पण आता मात्र या योजनेतनं शेतकऱ्यांना मदत होत नाही आहे आणि त्यामुळे ही योजना बंद करावी अशा पद्धतीचं जे काही निवेदन आहे ते पणन विभागाकडनं राज्य सरकारला सादर झालेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेतला गेल्याचं बोललं जातं आहे। आपल्याला माहिती आहे की आपल्याकडनं बांगलादेशला मोठ्या प्रमाणात संत्र्याची निर्यात होते। प्रामुख्यानं अमरावती असेल, नागपूर असेल, हा विदर्भाचा जो पट्टा आहे या भागामध्ये संत्र्याचं उत्पादन आपल्याकडे मोठ्या प्रमाणात होतं आणि याच संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही योजना राज्य सरकारकडून राबवली जात होती। हस्तक्षेप एक प्रकारे राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून केलेला होता, परंतु आता ही योजनाच बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे। दुसरा निर्णय आहे जलसंपदा विभागाशी संबंधित। यामध्ये जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्यासाठी सुधारित धोरणासुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। हा निर्णय सुद्धा राज्यातल्या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल आणि त्यातनं सिंचनाची जी काही क्षमता आहे ती वाढीस लागेल अशा पद्धतीचा दावासुद्धा जलसंपदा विभागाकडून करण्यात आलेला आहे। त्यासोबतच महसूल विभागाचा निर्णय आहे, जलसंपदा विभागाचे इतर निर्णय आहेत, सामाजिक कल्याण विभागाचे काही निर्णय आहेत आणि त्यासोबतच इतरही विविध विषयांवरती राज्य सरकारनं आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही निर्णय घेतलेले आहेत। ते निर्णय नेमके काय आहेत ते आपण संक्षिप्त स्वरूपात आता पाहूयात। तर पहिला निर्णय आहे जलसंपदा विभागाच्या संदर्भातला, तुम्हाला जसं मी म्हणालो तसं पाटबंधारे प्रकल्पाच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याचे सुधारित धोरण राज्य सरकारनं आज ठरवलेलं आहे। 6 मोठ्या प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावरती गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्यात येणार आहे, त्यातनं पाणीसाठा वाढणार आहे आणि शेतकऱ्यांना सुपीक गाळ मिळणार आहे। धरणाचं सुद्धा जतन आणि संवर्धन होईल अशा पद्धतीचा दावासुद्धा या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती जलसंपदा विभागाकडून केला जातोय। दुसरा निर्णय जलसंपदा विभागाचाच आहे। नाशिक जिल्ह्यातील आंबोली वेळुंजे प्रवाही वळण योजना प्रकल्पासाठी 49 कोटी 26 लाख रुपयांच्या तरतुदीस राज्य सरकारनं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिलेली आहे। तिसरा निर्णय आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न समृद्धी योजना 2.0 आणखी 3 वर्षांसाठी राबवण्यात येणार आहे। नैसर्गिक साधनसंपत्तीच्या परिणामकारक नियोजनातून जिल्ह्यांचा सर्वंकष विकास साधण्यावरती भर देण्यात येईल असंही नियोजन विभागानं हा निर्णय घेताना सांगितलेलं आहे। चौथा निर्णय आहे
वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याची संधीची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होणार आहे। अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागेवर दावा सांगता येणार नाही। हा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतलेला आहे। त्यानंतर इतर मागास बहुजन कल्याण विभागानं निर्णय घेतलेला आहे। विजयभज प्रवर्गाच्या खासगी अनुदानित निवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील उच्च माध्यमिक शिक्षकांना 12 आणि 24 वर्षांच्या नियमित सेवेनंतर चट्टोपाध्याय आयोगानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। त्यानंतर मराठी भाषा विभागाचा निर्णय आहे। कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक संस्थेला दरवर्षी 10 लाख रुपयांचा अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या साहित्य संस्थांना अनुदाने या योजनेतून सन 2026-27 पासून हा निधी दिला जाणार आहे। त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय आहे। नाशिक परिक्रमा मार्ग म्हणजेच रिंग रोड या प्रकल्पासाठी आवश्यक अशी जमीन खरेदीवरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। त्यानंतर मृदा आणि जलसंधारण विभागाचा निर्णय आहे। मृदा आणि जलसंधारण विभागाचा आधारित आकृतीबंध निश्चित करण्यास राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिलेली आहे। राज्यातील सुमारे 8,767 पदांना मान्यता देण्यात आलेली आहे। विभागासाठी 6,481 आणि महाराष्ट्र जलसंधारण महामंडळासाठी 2 पदांसह 6,483 पदांव्यतिरिक्त सुमारे 2,284 वाढीव पदं यातनं भरली जाणार आहेत। तर विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेची फेररचना करण्यात येणार असल्याचं सुद्धा या निर्णयाच्या अंतर्गत सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर महसूल नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा निर्णय आहे। पुणे महानगरपालिकेच्या पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातील मुळामुठा नदीचा विकास करण्यासाठी 3 शासकीय जमिनी विनामूल्य हस्तांतरित करण्यात येणार आहेत। मुळामुठा संगमवाडी पूल ते बंड गार्डन पूल या दरम्यानची नदीपात्रातली तसेच बॉटनिकल गार्डन आणि महिला सुधार त्यासोबतच महिला बाल सुधारगृहाची जमीन पुणे महापालिकेस प्रकल्प पूर्ण करण्यासाठी देण्यात येणार असल्याचा निर्णय सुद्धा महसूल नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं घेतलेला आहे। त्यानंतरचा निर्णय रितनंद बलवेद एज्युकेशन फाउंडेशनला रायगड जिल्ह्यातील मौजे भातान त्यासोबतच तालुका पनवेल येथील जमीन देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर पणन विभागाचा जो निर्णय ज्याचा आपण सुरुवातीला उल्लेख केला, संत्रा आयात शुल्क परतावा योजना रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। बांगलादेशला निर्यात होणाऱ्या संत्र्यासाठी आयात शुल्कात 50% अनुदान देण्यात येत होतं। या योजनेचा राज्यातील शेतकऱ्यांना लाभ होत नसल्यानं ही योजना बंद करण्यासाठी अनेक निवेदनं आल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं पणन विभागानं स्पष्ट केलेलं आहे। वैद्यकीय संस्थांच्या इमारतीसाठी विकास शुल्कामध्ये आता 50% सवलत देण्यात येणार आहे। महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम 1966च्या तरतुदीनुसार सुधारणा करण्यात येणार आहे। यापूर्वी मिळणाऱ्या 25% सवलतीत आता 50% वाढ नगर विकास विभागाने करण्याचा निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग अधिनियम 2025 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। राज्य अनुसूचित जमाती आयोगासाठी उपाध्यक्ष पदाची नव्याने निर्मिती केली जाणार आहे आणि यासाठी आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत निर्णय घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग अधिनियम 2025 सन 2025चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 37 यामध्ये सुधारणा करण्यास सुद्धा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं मान्यता दिलेली आहे। राज्य अनुसूचित जाती आयोगासाठी उपाध्यक्ष पदाची नव्याने निर्मिती करण्यात येण्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे। एकूणच 14 निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहेत आणि याचा राज्यातल्या नागरिकांना फायदा होईल अशा पद्धतीचा दावा केला जातोय। अर्थात शेतकऱ्यांसाठी जे महत्त्वाचं अपडेट आहे ते आहे संत्रा आयात शुल्क परतावा योजनेच्या बाबतचं, ज्यामध्ये आता ही योजना राज्य सरकारनं बंद केलेली आहे। त्यासोबतच जी काही जलसंधारणाची कामं आहेत ती हाती घेण्यात येणार आहेत आणि त्यातनं राज्यातल्या 6 मोठ्या प्रकल्पांमधनं गाळ मिश्रित वाळू आणि गाळ हा काढण्यात येणार आहे आणि तो शेतकऱ्यांना दिला जाईल आणि त्यातनं शेतकऱ्यांना फायदा होईल। त्यातनं पाण्याचा साठासुद्धा धरणांमधला वाढेल अशा पद्धतीचा दावासुद्धा जलसंपदा विभागाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने करण्यात येतो। हे 2 निर्णय शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे होते। बाकीचे निर्णयसुद्धा घेण्यात आलेले आहेत। आता शेतकऱ्यांचं जे लक्ष आहे ते शेतकरी कर्जमाफीचा अहवाल जो परदेशी समितीनं राज्य सरकारला म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केलेला आहे तो नेमका कधी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चेसाठी ठेवला जातो याकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे। परंतु अद्याप तरी म्हणजे हा व्हिडिओ शूट करेपर्यंत याबाबतचं कुठलंही अधिकृत अपडेट हे समोर आलेलं नाही आहे। त्याचं अपडेट आलं तर तेही आपण ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येणार आहोत। त्यामुळं
तुम्ही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, म्हणजे सबस्क्राईब हे जे काही लिहिलेलं दिसतं तुम्हाला डाव्या बाजूला, तिथं तुम्ही अजून क्लिक केलेलं नसेल तर क्लिक करून हे चॅनल सबस्क्राईब करा. त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत, नागरिकांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तुमची या व्हिडिओवरची जी प्रतिक्रिया असेल तीसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतो. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनला सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतोय, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूयात नवीन विषयासोबत. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.